कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी 4 दिवसापासून कृषी प्रदर्शन सुरू आहे। आजचा प्रदर्शनाचा चौथा दिवस शेवटचा दिवस आहे। शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक खतं, वेगवेगळे केमिकल्स या ठिकाणी उपलब्ध केले आहेत। आता आपल्यासोबत एक सहकारी आहेत या ठिकाणी, त्यांनी त्यांच्या कंपनीचं प्रोडक्शन विक्रीसाठी ठेवलेलं आहे। याचा शेती पिकासाठी नेमका फायदा काय, शेतकरी बांधवांनी हेच यांनी प्रॉडक्ट केलेलं औषध का वापरावं आपण जाणून घेऊया। सर, काय माहिती सांगाल? नमस्कार, मी विशाल वरवंटे, मिजुशी कंपनीमध्ये झोनल मॅनेजर म्हणून काम करतोय। या प्रदर्शनाला आवर्जून आम्ही दरवर्षी इथं एक स्टॉल असतो आमचा। या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना आमच्या कंपनीच्या प्रोडक्टची माहिती, शेतकऱ्याला नवीन नवीन तंत्रज्ञान व ही वापरायची कशी, याची टेक्निक, त्याचं वापरायचे प्रमाण वगैरे सगळी माहिती देतो। आणि विशेष म्हणजे या प्रदर्शनामध्ये शेतकरी वर्गाचा सहभाग 90% असतो। हे या नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राच्या जे एक्झिबिशन आहे, या प्रदर्शनाचा एक सर्वात मोठा फायदा इथं जवळपास सगळे प्रगतशील शेतकरी व्हिजिट करतात, त्यांचा या प्रदर्शनात जास्त सहभाग असतो। बाकी प्रदर्शनापेक्षा इथं एक चांगलं प्रदर्शन होत आहे। आणि इथं मेन म्हणजे सगळे आम्ही औषधं इथं जी माहिती देतो ही आम्ही बाजारात कुठे मिळतात याच्याही सर्व प्रतिसाद कसा मिळतो? प्रतिसाद अतिशय उत्तम आहे। मी म्हणलो ना, या प्रदर्शनात पहिले हे 4 दिवस, आज शेवटचा रविवारचा दिवस असल्यामुळं तर आहेच, पण शनिवार, रविवार आणि शुक्रवार, शनिवार, रविवार आणि गुरुवारी सुद्धा चांगली गर्दी होती। आणि सर्व शेतकरी उत्स्फूर्तपणे स्टॉलला व्हिजिट करतात, प्रत्येक माहिती विचारतात, आवर्जून नवीन काय आलं काय, या तंत्रज्ञानाची त्यांना म्हणजे उत्कंठा असते की काय नवीन आलेलं आहे हे जाणून घ्यायची। या भागातल्या शेतकऱ्यांची खूप उत्कंठा असते, त्याची सर्व माहिती या प्रदर्शनात मिळते। याचा शेतकऱ्याला फार मोठा फायदा होतो। त्यांना सर्व औषधं बघायला मिळतात आणि त्यांना ह्याच्यातले काय कसे घटक आहेत, काय आहेत, नवीन काय आलंय हे नवीन, समजा हे काही पेटेंटेड प्रोडक्ट कंपनीने काढलेले असतात। आता हे कालगारिया म्हणून आमचं एक प्रोडक्ट आहे, नवीन कंपनीने काढलेलं पेटेंट प्रोडक्ट आहे, हे जपानीज प्रोडक्ट आहेत, हे इथं आलेले, हे एक माहिती शेतकऱ्यांना मिळून जाते। हे अतिशय उत्कृष्ट ऑर्गनाईज केलेलं केविकेनं अतिशय चांगलं प्रदर्शन असतं। मी दरवर्षी इथं सहभाग घेतो, आमची कंपनी दरवर्षी याच्यात पार्टिसिपेट करते। कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेलं हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी खरोखर वरदान ठरत आहे। ज्या ज्या कंपन्या याच्यामध्ये सहभागी होतात ह्या सगळ्या कंपन्या समाधान व्यक्त करतात। आता या ठिकाणी नेमकं यांनी काय विक्रीला ठेवलेलं आहे, याचा नेमका फायदा काय आहे, ग्राहकांची गर्दी होते। कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या या कृषी प्रदर्शनामध्ये ह्या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत हे आपण समजून घेऊया नेमकं काय आहे। सर, काय सांगाल? सबसे पहले मैं हमारे कंपनी का परिचय देना चाहूँगा। हम वीएनआर नर्सरी प्राइवेट लिमिटेड रायपुर छत्तीसगढ़ से हैं। हम लोग रिसर्च बेस्ड कंपनी है। हमारे पास जो भी वैरायटी है उस पर हम खुद रिसर्च करते हैं, उसके बाद ट्रायल के माध्यम से हम लोग नए नए वैरायटीज रिलीज करते हैं। क्या है ये जो फल है इसको पपनस बोलते हैं मराठी में। पपनस इंग्लिश में पोमेलो और हिंदी में इसको चकोतरा कहा जाता है। मुख्य रूप से इसको लोग अभी जानते नहीं है क्योंकि यहाँ पे लोग लगाए ही नहीं है। तो इसका मेरी बात सुनो, ये जो पपनस है इसका क्या फायदा होता है? हेल्थ बेनिफिट के एस्पेक्ट से ये फल बहुत ही लाभकारी है। जो हाई ब्लड प्रेशर पेशेंट होते हैं उनके लिए ये फल काफ़ी अच्छा माना गया है। इसके अलावा इम्यूनिटी बूस्ट करता है, हार्ट को हेल्दी रखता है ये फल। तो अभी हम यहाँ पे इंट्रोड्यूस कर रहे हैं, लोग देखें, जाने और इसे यहाँ पे अपने खेत में लगाएं। और ये जो बाजू में रखा है ये इसको क्या बोलते हैं? सर, ये स्टार फ्रूट है, हिंदी में इसको कमरख कहा जाता है, स्टार फल भी बोलते हैं लोग। ये फल कैलोरी बहुत कम होता है इसमें, तो जो लोग वेट लूज करना चाहते हैं उनके लिए काफ़ी अच्छा फल है। उसके अलावा जो शुगर पेशेंट होते हैं, डायबिटिक पेशेंट होते हैं, उनके लिए भी ये फल काफ़ी लाभकारी। कहाँ मिलता है? सर, इसका हम लोग रोप उपलब्ध कराते हैं। आप बुकिंग के माध्यम से हम लोग पौधे उपलब्ध कराते हैं सर। रायपुर में ही हम ओवरऑल इंडिया भेजते हैं पौधे। कौन से कल्चर में ये आता है? ये ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल क्लाइमेट में आता है, यहाँ पे भी ये लगा सकते हैं किसान भाई। कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून भरवलेल्या या कृषी प्रदर्शनाला शेतकरी बांधवांचा प्रतिसाद नक्की चांगला मिळतोय। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत, हे सगळ्या स्टॉलचा शेतकरी बांधवांना फायदा होतोय। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी या, पहा, काय सूचना असतील तर जरूर करा। आता पाहूया इतर दुकानदारांमध्ये सुद्धा त्यांनी काय काय ठेवलेलं आहे,
शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा मिळतोय, त्याचबरोबर या ठिकाणी स्टॉल ठेवलेला आहे, स्टॉल धारक समाधानी आहेत का, आपण हे पण जाणून घेऊया. तर या ठिकाणी जो स्टॉल लावलेला आहे हा प्रामुख्याने बहुतेक कांदा पिकासाठी हा वरदान असलेला स्टॉल आहे. सर इथं काय ठेवलेलं आहे? सर आम्ही हे स्वरूप ॲग्रो केमिकल नाशिकची कंपनी आहे. हे सर्व प्रोडक्ट बायो ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत आणि हे सर्व पिकांवर चालतात. याच्यात केमिकल नाही आहे काही. हे पिकाच्या ग्रोथसाठी सर्व प्रोडक्ट आहेत आपले. पिकाच्या वाढीसाठी वाढीसाठी कांद्याच्या पातांची वाढीसाठी, ऊसाच्या फुटव्यांसाठी, लांबीसाठी असं आहे. धन्यवाद.